नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 17 जानेवारी 2026. आज सकाळी मी 4 वाजता उठले कारण की आई गावाला जाणार होती ना. म्हणजे आई गावाला गेल्या, आत्ता नाही घरात, आता गेल्या ती गावाला. 4 वाजता उठलेली कारण की तिला चपात्या हे ते करायच्या होत्या ना, आणि मला डब्याला न्यायला लागणार ना चपात्या. त्यामुळे ती लवकर उठून चपात्या केल्या, भात केला आणि आमटी केली. कारण की मी पण कामाला जायचं असते ना, मला काय होणार नाही चपात्या बिपात्या बनवायचं. त्यामुळे तिनं बनवून ठेवल्या. आता उद्याच्याला माझं मी बनवणार चपात्या डब्याला न्यायला, नाहीतर कुठेतरी बाहेर वडापाव नाहीतर काहीतरी खाणार. सकाळी लवकर तिला स्टँडवर सोडून आलो आईला. गाडी होती 6ला. सकाळी तिला स्टँडवर सोडून आलो आणि एक गाडी चुकलीच, कारण की एक गाडी होती 6ला आणि आम्हाला माहीतच नाही तिथं पलीकडं गाडी होती उभी. ती गाडी 6ची चुकलीच की. परत कंडक्टरला विचारलं वडगाव गाडी कितीला आहे. मग कंडक्टर मला 7ला गाडी आहे आता. मग 7 वाजेपर्यंत थांबलो तिथं मी. मग इष्टीत बसवलं, मग आलो घरी. आता आंघोळ केली, देवपूजा केली. आता देवपूजा केल्यावर म्हटलं आता थोडंसं पोहे करूया म्हटलं. ठीक आहे, पोहे केले. कारण की एवढं पोहे का घेतले मी, पप्पा पण म्हणते ती नको मला पोहे, त्यामुळं म्हटलं मग सगळंच पोहे घ्यावं म्हणून एवढं ताट भरून पोहे घेतलं आहे. आता म्हटलं बाहेरच बसावं खाटावर खायला. ठीक आहे, आता इथं काहीतरी घेतलं पाहिजे. ही घेतो बसायला, बाहेर बसून खायला उलट भारी मस्तपैकी. कसं सकाळचं हो बघा, ताट भरून पोहे घेतले. तुम्हाला हसू येत असेल नाही, एवढं ताट भरून खातोय काय म्हणणारा किंवा. आता इथं पोहे खाऊन झाले की परत कपडे धुवायचे आता माझे, कारण की उद्याच्याला कपडे घालायला लागणार ना. दररोज आईच धुत्या. आता 2 दिवस आई काय येणार नाही, त्यामुळं 2 दिवस आता मलाच करायला लागणार आहे सगळं. कपडे म्हणा, भांडी म्हणा, सगळं मलाच करावं लागणार आहे. आता ही पोहे खाऊन झाल्यावर परत कपडे धुवायचे आता माझे, दुसरे आहे ती, कारण की लागतेच ना दररोज घालायला. खाल्लं पोहे ताट भरून, पोट असं जाम झाले. आता दुपारी जेवायची गरज नाही, गच्च खाल्ले पोहे. पोट असं डांबरल्यागत झाले. डांबरलं नाही म्हणजे असं जड वाटाले. खाल्लंच नाही तेवढं पोहे ताट भरून. तर कपडे धुवायचे, ते कपडे कुठं ठेवले मी काल, दुसरीकडे असणार कपडे. हां, ह्याच्या खाली येते काय हे कपडे, त्याच्या हातून ठेवले पप्पाने. हे कपडे धुवायचे येते. काय 2च कपडे येते. आता हे बाहेर अजून आहे का बघतो इथं कुठं. तर पण ही पॅन्ट धुतल्या बघायला पाहिजे. धुतले ही पॅन्ट, ही असू दे, ही घालायला लागणार ना मला नंतर. आता ही धुवायची कपडे. चला बाहेर जातो आता. कपडे ठेवतो इथं, एक टापातच भिजत घालतो डायरेक्ट, म्हणजे धुवायला सोपं पडते ना. निरमा थोडासा वर निरमा घालतो. निरमा पण नाही, साबण पण नाही, कशानं धुवायचं. हां यात निरमा आहे. मला वाटलं तिथं बसलं पाहिजे, टोपणच निघणं झाले. नळ चालू केला पाहिजे पहिला मला, हे कपडे भिजली पाहिजे ना. बाद झाले एवढ्यात होते, कारण की ठीक आहे 2 निरमा येते मला गावलाच नाही निरमा. मला व्हीलच फोडू लय घाले ना, थोडाच घालते, बाद झाले. फेस केला पाहिजे, कारण की मी काय ठेवणार नाही, असे लगेच धुणार आहे, त्यामुळे फेस करायला लागले.
कामाला जायचं आहे ना मला लवकर. साबण नाही अशीच धुतली पाहिजे. वीज साबण संपलाय वाटतं. आता ही अशीच धुतो. आता 2 दिवस कपडे मला धुवायला लागणार आहे, कारण की आता आई 2 दिवसात येते का नाही ते पण माहीत नाही. 2 दिवस पण लागतील, 3 दिवस पण लागतील, 4 दिवस पण लागतील, कारण की आपल्याला सवय झाली पाहिजे ना परत कपडे धुवायची ही धुवायची. पहिलं मी कपडे धुतल्यात. हॉस्टेलला काय सवय लागायची मला काही गरजच नाही कपडे धुवायची, कारण की मी पहिलं कपडे धुतले तीच. हॉस्टेलला असताना मी कपडे धुवायचो. 7 वर्ष हॉस्टेलला होतो मी. तडसर म्हणून गाव आहे इथं. 7 वर्ष हॉस्टेलला होतो. 7 वर्ष कपडे धुतले स्वतःच्या हाताने. त्यामुळं मला काय वाटत नाही कपडे धुताना. समजा भांडी घासताना काय ह्याच्यावर निरमा टाकतो, साबण नाही म्हणल्यावर काय पर्याय नाही, वरनं निरमाच टाकतो, म्हणजे फेस तरी होईल हे नाही. हे काय फेस झाला काय लय घासत बसायचं, कारण की कपडे लय घाण नसते ती. नुसतं आपला ब्रश फिरवायचा. तर इकडं झाली पॅन्ट झाली. आता शर्ट. ह्याला आता ह्याच्यावर पण निरमाश टाकला पाहिजे. धुतली आता कपडे वाळत टाकायला पाहिजे. कपडे कालचेच आहेत, कालचे नाही मग अशी आईनं धुतले सकाळी. आता हे कपडे तिकडं सारली पाहिजे, कारण की हे कपडे टाकायच्यात ना वाळत. जागा फुल्ल होत्या दोरीवर सगळी कपडे टाकली. पॅन्ट एक टाकतो तो वाळल तरी. एवढं पिळलंय तरी अजून पाणी आहेच. ठीक आहे, पाणी आहेच अजून एवढं पिळलंय तरी. आता ह्याच्यावर चिमटं टाकलं पाहिजे. ते ह्यो एक काढतो हे बस झालं. तर हे कपडे ही वाळले ते हे काढायला पाहिजे. ही पण वाळलंय. ही साडी पण वाळल्या का नाही का नाही वाळली नाही साडी. ही 2 वाळले. ती उगाच कशाला ठेवावं नाही, आपलं आत नेऊन ठेवलेलं बरं. आता भांडी घासायला येते. हो लाईट बंद केली. कपडे ठेवली पाहिजे तर ठेवतो, लाईटच बंद करते बघ काय. भांडी बाहेर नेली पाहिजे. पोहेचं भांड आहे, चहाचं आहे. भांडी बाहेर नेतो म्हणजे घासायला बरं. लगेच घासून टाकतो काय किती वेळ लागतो तेव्हा घासायला आहे का नाही. त्या ह्यात पण निरमाश टाकलं पाहिजे. तर साबणच नाही म्हणलं. आता घासून सगळे हे केलं पाहिजे. ताटीत निरमा घेतला पाहिजे. असं बुडवून घासलं पाहिजे. असं सगळं येते मला. दोन येते, भांडी घासा येते, जेवण बनवतो मी, सगळं जमते आपलं. त्यामुळे काय टेन्शन नाही. आता ही पाणी ओताय पाहिजे यात, कारण की हे पोहे करपलं होतं ना यात. त्यामुळे म्हटलं आता ही भिजू दे, भिजल्यावरच घासायचं एकदम. हे चालू केलं पाहिजे. पिलटे काय 4च भांडे येतील, लय नाही. ती किती वेळ लागते का.
स्वच्छ पाण्यात धुवायला पाहिजे. घाण पाण्यात धुतली का नाही वास येतो बेकार. हो चहा पावडरचा काय चहा पावडरचं सगळं हे गटारात घेतलं पाहिजे, त्याशिवाय घासता येत नाही. ही निर्म्यानं पण निघत नाही. सोपा आहे सोडा, तरी पण निघत नाही ना लवकर. निघलं. धुतो एकदा.